श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन कसे करायचे याबद्दल माहिती देणार आहे। चला तर मग सुरुवात करूया पुढील पूजेसाठी। सर्वात प्रथम पाटावर मी एक कपडा अथरलेला आहे, तसेच मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। कुठल्याही पूजेची सुरुवात करताना दिवा प्रज्वलित करावा। त्यानंतर मी हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून एक फूल वाहिले आहे। त्याचबरोबर मी पाटाच्या दुसऱ्या बाजूला तांदळाच्या राशी ठेवल्या आहेत। कोऱ्या न ठेवता त्यावर मी हळदी कुंकू वाहिले आहे आणि तसेच आपल्याला या जागी गणेशाची स्थापना करायची आहे। हळदी कुंकू वाहिल्यानंतर मी इथे गणेशांची स्थापना करते आहे। कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणेशाची पूजा करूनच सुरुवात करावी। तसेच मी एक फूल अर्पण केले आहे। आता पाटाच्या मागच्या बाजूला तांदळाच्या 5 राशी मांडत आहे। असं म्हणतात की सुगड तसेच पूजू नये, म्हणून मी ते तांदळाच्या राशी मांडले आहे आणि तसेच या तांदळाच्या राशी कोऱ्या न ठेवता त्यावर हळदी कुंकू वाहावे। हळदी कुंकू वाहून झाल्यावर यावर आपण सुगड ठेवायचे आहे। काही भागांमध्ये याला सुगड म्हणतात, काही भागांमध्ये बोळके म्हणतात, ज्या त्या भागातील पद्धत। आमच्याकडे याला बोळके म्हणतात, सुगडही म्हणतात। आता या बोळक्यांमध्ये आपल्याला काही धान्य टाकायचे आहेत। वाटाण्याच्या शेंगा, हरभरा, ऊस, गाजर, बोरं, भुईमुगाच्या शेंगा नव्हत्या माझ्याकडे, म्हणून मी शेंगदाणे घेतले आहे। आणि तसेच मला इथे गव्हाच्या ओंब्या पण नाही भेटल्या, म्हणून मी अख्खे गहू घेतले आहे। आता मी जिथे राहते तिथे मला सगळ्याच गोष्टी मिळणं शक्य नाही आहे। मला जेवढं शक्य झालं तेवढं मी घेतलेलं आहे। तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी भेटल्या, म्हणजे या सणाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या भेटल्या तर उत्तम, नाही भेटलं तर आहे तेवढ्या गोष्टींमध्ये आहे तेवढं धान्य तुम्ही वापरू शकता। इंग्रजी वर्षातील पहिला सवासणीचा सण येतो। प्रत्येक स्त्री आनंदाने हा सण साजरा करते, परंतु काही घरांमध्ये विटाळ किंवा मासिक धर्म असेल तर हा सण साजरा करता येणार नाही। हां, विधवा स्त्री असेल तर ती आवर्जून हा सण साजरा करू शकते। कुठलीही स्त्री ही लग्न झाल्यानंतर ही मरेपर्यंत सवाष्ण असते, त्यामुळे विवाहितेबरोबर विधवा स्त्रीने सुद्धा हा सण साजरा केला तरी चालतो, फक्त विटाळ आणि मासिक धर्म सोडून। आता सुगडची अशी सगळी मांडणी करून झाल्यानंतर सुगडची आपल्याला हळदी कुंकवाने पूजा करायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने अशी ही पूजा मांडून दाखवते आहे मी। आता ही पूजा झाल्यानंतर इथे आपण सुगडला फुलं व्हायची आहे। आपल्याकडे जी काही फुलं असेल ती एक एक फूल असं एक एक सुगडला व्हायचं आहे। फूल वाहून झाल्यानंतर आपण इथे नैवेद्य दाखवणार आहोत। सर्वात प्रथम गणपतीला नैवेद्य दाखवणार आहोत। आपण आता इथे गूळ खोबरं किंवा शेंगदाणा गूळ किंवा तिळगूळ, चिक्की, लाडू काही नैवेद्य इथे दाखवला तरी चालेल। सुगडला जिथे जो नैवेद्य देणार आहोत तो गणपतीला दाखवला तरी चालतो। मी इथे आता गणपतीला नैवेद्य दाखवते आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। त्याचप्रमाणे आता माझ्याकडे इथे तिळगूळ आणि चिक्की, तुमच्याकडे जो काही प्रसाद अवेलेबल असेल, लाडू असतील, चिक्की असेल किंवा तीळ आणि गुळाचं मिश्रण असेल, ते मिक्सरला फिरवूनही त्याचा प्रसाद आपण दाखवू शकतो। अशा प्रकारे मी इथे श्री गणेश आणि सुगड यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला आहे। माझी सर्व पूजा मांडून झाल्यानंतर आता मी इथे धूप दीप ओवाळत आहे। अशा प्रकारे मी जेवढे आपल्याकडे सामान आहे, कमीत कमी सामानात आणि शक्य होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने मी पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला जर आवडला असेल, थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।